सहदेव अशा प्रकारे पाचही पांडव आता भीष्माचार्यांच्या समोर जायचं, त्यांना वंदन करायचं. जेव्हा पितामहांच्या समोर पाचही पांडव आले, भीमनादा नतमस्तक होतात, नकुल नतमस्तक होतात, सहदेव नतमस्तक होतात. पाचही पांडवांची राणी आई साहेब द्रौपदी माता आज पितामहांच्या दर्शनाकरता आल्या आणि हात लावून जेव्हा दर्शन घेतात, पितामह भीष्माचार्य आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भव. काय प्रसंग आहे आज. अर्जुनाच्या सुद्धा हृदयाला पाझर फुटतोय. पाचही पांडवांना वाईट वाटतंय की ज्या पितामहांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या पितामहांचं आज निजधाम गमन आहे. एव्हाना आज काय झालं माहित नाही, पण गांधारी मातेनं सांगितलं धृतराष्ट्र महाराजांना, महाराज आपला सगळा वंश संपलाय. हस्तिनापुरामध्ये राज्य करत असणारा धर्मराज आहे, पण त्या धर्मराजांनी राज्य करून सुद्धा धर्मराज राज्यगादीवर बसलेत. सृष्टीमध्ये माझा आवाज कमी करा, माझा आवाज कमी करायला सांगा. आज स्वतः गांधारी मातेनं सांगितलं धृतराष्ट्र महाराजांना की चला महाराज, आपला वंश संपलाय, पण आपल्याला ज्यांनी सांभाळलं त्या आपल्या वंशातला एकच असणारे पितामह भीष्माचार्य आहेत. त्यांच्याकडं वाढवा, आणखी वाढवा, बस आपल्याला आणखी वाढवा. खटकलं नाही पाहिजे, शांत ऐकू आलं पाहिजे. थोडा वाढवा, अजून वाढवा, अजून वाढवा, हा बस. गांधारी मातेनं सांगितलं धृतराष्ट्र महाराजांना, महाराज चला आपल्याला रक्षण करणारे, आपल्याला सांभाळणारे तेवढेच एक पितामह आहेत, आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. म्हणून गांधारी माता आणि धृतराष्ट्र महाराज पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाकरता निघालेले आहेत. स्वतः पतिव्रता आपल्या पतिदेवांना जन्मतः दिसत नाही, म्हणून गांधारी मातेनं पतीलाच दिसत नाही तर आपण जग पाहून काय करायचं, म्हणून गांधारी मातेनं सुद्धा आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. आणि धृतराष्ट्र महाराज आणि गांधारी माता निघालेले आहेत कुरुक्षेत्रावरती पितामह भीष्माचार्यांकडे. दोघही आले, गांधारी माता आणि धृतराष्ट्र महाराज नतमस्तक होतात. पितामह भीष्माचार्य दोघांनाही आशीर्वाद देतात, दीर्घायुषी भव. महाराज बोलतात पितामहांना, पितामह सगळा वंशाला दिवा लावण्याकरता सुद्धा, पाणी पाजण्याकरता सुद्धा कोटी पुत्र शिल्लक नाही. तेव्हा पितामह भीष्माचार्य धृतराष्ट्र महाराजांना बोलतात, महाराज हे हस्तिनापुर नरेश असू द्या, जे प्रारब्धात आहे ते होणार आहे. त्या गिरीधारी कृष्ण कन्हैयाला जे वाटेल तेच होणार आहे. त्याच्या इच्छेच्या बाहेर काही होणार नाही, काही होणार नाही. पाचही पांडव स्वतः आणि द्रौपदी माता सगळे हात जोडून उभे आहेत. आणि अशा अवस्थेत कुंती मातेला आज असं वाटलं देवाच्या दर्शनाला जायचंय, देवाच्या दर्शनाला जायचंय. कुंती माता सुद्धा देवाच्या दर्शनाला निघाल्या आणि कुंती माता पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाला येतात. पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतात आणि आई साहेब कुंती मातेच्या हाताचा स्पर्श पितामह भीष्माचार्यांच्या चरणाशी झाल्याबरोबर पितामहांच्या मुखातला उद्गार आहे, कोण? कुंती? कुंती
त्याने सांगितलं, होय महाराज, मीच आहे, तुमच्या दर्शनाकरता आली आहे. तेव्हा कुंती मातेला पितामह भीष्माचार्य बोलतात, कुंती, आजपर्यंत हस्तिनापूरचं रक्षण करण्याकरता चहूबाजूने हस्तिनापूर सुरक्षित व्हावं याच्याकरता कंठात प्राण आणून ठेवलेला आहे कुंती. पण आता इथून पुढं मला राहायचं नाही, मला जायचंय. उत्तरायण लागलंय, मी हा देह ठेवणार नाही. केव्हा पितामह भीष्माचार्य कुणाची तरी वाट पाहतात, कुणाची तरी वाट पाहतात. आणि पितामह भीष्माचार्य अर्जुनाला हाक मारतात, अर्जुना, ए अर्जुना. अर्जुन पुढे येतोय. भीष्माचार्य बोलतात, अर्जुना, अरे तुझ्यावरती नितांत प्रेम करणारा मधुसूदन गिरीधारी कुठं आहे? आणि गिरीधारी कुठं आहे हे म्हटल्यानंतर देवाला वाटलं की अरे एवढ्या सगळ्यामध्ये सुद्धा पितामह आपली वाट पाहतात. म्हणून यशोदानंदन तो मोर पिसवाला आता कृष्ण कन्हैया उदास अंतःकरणाने आणि कुरुक्षेत्रामध्ये निघालेला आहे. आज देवाचा चेहरा पाहिला तर देव उदास आहेत. आणि आज आपला निष्काम अशा प्रकारचा भक्त पितामह भीष्माचार्य जाणार आहेत, याचं दुःख वाटतंय. काही भीष्माचार्यांनी भक्ती केली होती महाराज, स्वतः देवाला सुद्धा त्यांच्या भक्तीचं ऋण होतं. गिरीधारी कृष्ण कन्हैया भीष्माचार्यांच्या जवळ येतात आणि भीष्माचार्यांचे चरण धरतात. तेव्हा भीष्माचार्यांचं हृदय गदगद होतं. माधवा, चरण कशा करता पकडतात. यशोदानंदनाने बोलायला चालू केलं, पितामह, आज जायचं म्हणताय, तर जायचे किती दिवस राहणार? माधवा, माझ्या अर्जुनावरती नितांत प्रेम केलं, काय सांभाळलं माझ्या अर्जुनाला तुम्ही? एक काम करा देवा, जसं माझ्यावरती प्रेम करताना तसं माझ्या अर्जुनावरती अखंड प्रेम करा. काय पितामहांचं हृदय असेल बघा, ज्या अर्जुनाने इतके बाण मारले अंगावरती, केस कमी पण बाण जास्त आहेत, त्याच अर्जुनाबद्दल मागणी देवाकडं. देवा, प्रीती पार्थे न शाश्वत, देवा शाश्वत प्रेम करा, माझ्या अर्जुनावरती प्रेम करा. माधवा, आता मला राहायचं नाही, मला राहायचं नाही, मला जायचंय. तेव्हा पांडवावरती प्रेम केले बघा देवाने आपलं दुःख सावरलं. एवढा मोठा अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक पण जेव्हा भीष्माचार्यांच्या समोर येतोय ना, तेव्हा त्याच कृष्ण कन्हैयाला पितामहांनी करता रडावं. काय भक्ती असेल सांगा. पितामह, काय रक्षण केलं तुम्ही माझ्या पांडवांचं, काय सांभाळलं माझ्या पांडवांना. पितामह, याच्यानंतर तुमच्यासारखा भक्त होणे नाही, तुमच्यासारखा वडिलांची भक्ती करणारा पुत्र या जगावरती राज्य करणार नाही. वाईट वाटते देवाला. कंठ दाटून आलाय, बोलता येईना. पितामह, तुम्ही देह ठेवणार म्हणताय, पण एक काम करा पितामह, माझ्या धर्मराजाचा मोह तेवढा दूर करा. आजपर्यंत दोघांना मोह झाला होता. अर्जुनाचा मोह आपण ऐकला असेल, पण धर्मराजाचा मोह ऐकला नाही. धर्मराजांना सुद्धा मोह आहे, झालेला आहे. अर्जुनाचा मोह युद्ध करते वेळी आहे, पण धर्मराजाचा मोह युद्ध झाल्यानंतरचा आहे. गिरीधारी पिता
त्यांना बोलतात, पितामह एक काम करा, या धर्मराजा अखंड उदास असतो, याला थोडा शेवटचा उपदेश करा. तेव्हा बोलवलं धर्मराजांना, युधिष्ठिराला बोलवलं. युधिष्ठिर समोर आला आणि युधिष्ठिराला कन्हैयाने पितामहांच्या मुखाजवळ उभा केलं. जा धर्मा, पितामहांच्या त्या डोक्याच्या बाजूला उभा केलं आणि पितामह बोलायला लागले. धर्मा, अरे तुला असं वाटतं खरं की आमच्या रक्ताने माखलेल्या या राजसिंहासनावरती बसून मी राज्य कसं करू असं वाटतंय ना धर्मा? पण धर्मा, ऐक धर्मा, हा जो बासरीवाला आहे ना, याच्या इच्छेनं हे युद्ध झालंय धर्मा. या मोरपिसवाल्यालाच असं वाटत होतं की सगळे कौरव मरावे आणि आता फक्त पांडवांचं राज्य यावं. हस्तिनापूर चहूबाजूने सुरक्षित करण्याकरता केवळ आणि केवळ हा मधुसूदन कारणीभूत आहे. आणि म्हणून तू आम्हाला मारले आणि तुला राज्यावरती बसण्याकरता सगळ्यांनी मदत केली आणि म्हणून हे युद्ध झाले असं नाही. ही गादीच आहे तर ती गादी आहे धर्माची. धर्मा, माझा उपदेश आहे तुला, आजपासून उदास राहू नको. जा जा आणि सुखाने राज्य कर. आणि एवढं सांगितलं पितामहाने. आणि धर्मराज अत्यंत उदास असणारे धर्मराज आनंदी झाले, पण देवाचा चेहरा मात्र उदासच आहे. पितामह भीष्माचार्य सांगतात, माधवाला, माधवा, तुमच्या सांगितल्यानुसार मी सगळं केलेलं आहे. आता माझी एक विनंती आहे, कान्होबा, माझ्या चरणाकडे उभं राहा. आणि गिरीधारी कृष्ण कन्हैयाला देवाने चरणाकडे उभा राहायला सांगितलं. पितामह भीष्माचार्यांनी कृष्ण कन्हैयाला चरणाकडे उभा राहायला सांगितलं. त्याचं कारण असं होतं, आता पितामह भीष्माचार्यांना आपला देह ठेवायचा होता आणि देह ठेवत असताना कृष्ण कन्हैयाचं मुखारविंद न्याहाळत न्याहाळत देह ठेवायचा आहे. पितामह भीष्माचार्य कान्होबाला सांगतात, कान्होबा, आता मी देह ठेवणार आहे, पण मी देह ठेवत असताना तुम्ही उदास व्हायचं नाही. देवा, तुम्ही उदास व्हायचं नाही. मी तुमचा भक्त आहे. मी आता देह ठेवणार आहे, तुम्हाला माहित आहे. मग मी आता देह ठेवणार आहे. मी इच्छा करणे आहे. मी जेव्हा इच्छा करेल तेव्हा मला मरण येणार आहे, हे तुम्हाला माहित आहे. तरी सुद्धा तुम्ही एक काम करा, मला तुमचं हसत मुख पाहत 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 हा देह ठेवायचा आहे. म्हणून यशोदानंदना, तुम्ही एक काम करा, हसत राहा, हसत राहा. काही देवाची अवस्था असेल सांगा. अंतःकरणात तर हृदयात पितामह भीष्माचार्यांच्या बद्दल प्रेम दाटून येते. आणि पितामह तर सांगतात की देवा, तुम्ही हसत राहा, हसत राहा. काय त्या देवाची विमनस्क अवस्था, देवाला धड रडताही येईना आणि धड हसताही येईना. पितामह भीष्माचार्य सांगतात, देवा, आता आम्ही प्राणत्याग करणार आहे. प्राणत्याग करताना आपल्या चरण कमळाकडं युगायुगात भक्त महात्म्याने भगवंताला चरण कमळाकडं उभा केलेला आहे. शबरी मातेनं प्रभू रामचंद्रांना आपल्या चरणाकडं उभा केलेला आहे. आणि पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा कृष्ण कन्हैयाला चरणाकडं उभा केलेला आहे. आणि सांगतात पितामह भीष्माचार्य, देवा, आम्ही आता हा प्राणत्याग करतोय, पण आम्ही गेल्यानंतर आमचा देह तुम्ही तुमच्यात विलीन करायचा. अंती ते आपणा पाशी न्यावे, आमच्या अंतकाळात तुम्ही सांभाळायचं आणि आम्हाला तुमच्यात विलीन करून घ्यायचं. तेव्हा आम्ही आज जन्म तुमची भक्ती करून तुम्हाला एवढंच मागितलंय. मला मरत असताना एवढंच पहिल्यापासून वाटत होतं की देवा, मी मरत असताना गंगा माता समोर असाव्यात. एवढं वाटलं की आई साहेब गंगा माता प्रकट झाल्या. पितामह भीष्माचार्य बोलतात, कबीर महाराज त्याचं लेखन करतात. श्री
मातेचा तट असावा, जमुनेचा बंसीबट असावा आणि तो मेरा सावरा कृष्ण कन्हैया माझ्या समोर असावा, कधी जब प्राण तन से निकले. देवा, आम्ही आजपर्यंत तुमची भक्ती केली, एवढंच आम्हाला द्या. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. देवा, आणखी एक काम करा. आमचा देह जात असताना गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. देवा, जेव्हा आमचा प्राण जात असेल तेव्हा या शरीरातून मी प्राण खेचून आणणार आहे. देवा, एक काम करा, हा शरीरातून खेचून आणलेला प्राण मी जेव्हा कंठामध्ये आणेल ना, तेव्हा देवा मला कोणत्या रोगाने त्रस्त केलं नाही पाहिजे. मला यमाचं दर्शन नको देवा, मला तुमचं दर्शन असावं. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखाए, तब प्राण तन से निकले. तेव्हा माझा प्राण जावा, जेव्हा माझ्या समोर तुम्ही असावं देवा. देवा, यापेक्षा सांगू का देवा, माझ्या अंतकाळात तुम्ही लवकर आलात ना, लवकर आलात, माझी हीच इच्छा होती. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. देवा, त्यावेळेस मला तुम्ही सोबत येताना आठवण घेऊन आलात आणि येताना राधा मातेला सुद्धा तुम्ही सोबत आणलं. राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. देवा, एवढीच विनंती आहे असं म्हणतात आणि भीष्माचार्य देवाला सांगतात, देवा रडू नका, देवा देवा रडू नका. देवा, तुमचं शेवटचं जे दर्शन घेतोय ना मी, हे दर्शन घेत असताना देवा तुमचं मोकळ्या हाताने दर्शन घ्यायचं नाही हो. शास्त्रामध्ये या श्रीमद भागवतामध्ये असं लिहिलंय, देवाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, गुरुकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही आणि राजाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, मोकळ्या हाताने दर्शन घ्यायचं नाही. देवा, आज तुमचं दर्शन घेतोय देवा, पण मोकळ्या हाताने दर्शन घ्यायचं नाही. रिक्त पानीर न पश्येत राजानम देवताम गुरुम. रिक्त पानीर, रिक्त मोकळ्या हाताने तुमचं दर्शन घ्यायचं नाही. पण या कुरुक्षेत्रात तुम्हाला समर्पण करण्यासारखं माझ्याकडे काही नाही देवा, पण माझ्याकडे देण्यासारखं एक आहे. मी माझी बुद्धी तुम्हाला समर्पण करतो. आणि भीष्माचार्यांनी स्वतःची बुद्धी देवाच्या चरणावरती वाहिली. सर्व पांडवांनी, कुंती मातेनं, द्रौपदीनं, धृतराष्ट्र महाराजांनी, गांधारी मातेनं हात जोडले. देवाला शोक अनावर झाला आणि पितामह भीष्माचार्यांनी आपली बुद्धी देवाच्या चरणावरती समर्पण केली आणि पितामह भीष्माचार्य अंतश्वास झाले. पितामह भीष्माचार्य आपला देह ठेवला. जेव्हा पितामह अंतश्वास होऊन देह ठेवतात ना, हंबरडा फोडला देवाने, हंबरडा फोडला. पितामह, तुमच्यासारखा भक्त होणे नाही, तुमच्यासारखा भक्त होणे नाही. जेव्हा पितामहांचा देह पडलेला आहे, अर्जुनाने एकच किंकाळी फोडली. पितामह, माफ करा मला, माझ्यामुळेच तुम्हाला निजधामाला जावं लागलेलं आहे. धृतराष्ट्र महाराजांच्या डोळ्यातून पाणी येतंय, गांधारी मातेच्या डोळ्यातून पाणी येतंय, समस्त पांडवांच्या डोळ्यातून पाणी येतंय.
कन्हैया ओक्साबोक्शी रडतायत. तेव्हा देवाचा सखा अर्जुन महाराज पुढे येतात आणि अर्जुन महाराज कन्हैयाला सांगतात, कन्हैया शोक आवरा, शोक आवरा. शोक आवरायला भाग पाडलं. सर्वांनी आपला शोक आवरला. मला सांगा, इतक्या वर्षातून ही कथा आपण ऐकतोय. आपण कान्होबाला पाहिलं नाही, आपण पांडवांना पाहिलं नाही, आपण पितामहांना पाहिलं नाही, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती माता, द्रौपदी कुणालाही पाहिलं